नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका अगदी कालपरवाच घडलेल्या गुन्ह्याची घटना आणि त्याची सविस्तर माहिती आपल्याला घेऊन आलेलो आहे. आता आम्ही गुन्ह्याच्या बातम्या देतो, त्याचं विश्लेषण करत असतो. याचं कारण हे आहे की प्रत्येक गुन्ह्याची बातमी किंवा घटना ही आपल्याला आपल्या आयुष्यात आणि आपल्याप्रमाणेच आपल्याशी निगडीत घरातले परिवारातील सदस्य असतील, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, या सर्वांना सतर्क करण्यासाठीचा तो एक इशारा असतो. म्हणून आम्ही क्राईमच्या बातम्या आणि त्याचं विश्लेषण हे आपल्यासमोर घेऊन येत असतो. त्याचसोबत आमचा हा पण प्रयत्न असतो की क्राईमसोबतच इतरही बातम्या आणि घटना आपल्याला सांगत राहाव्यात आणि तो प्रयत्न आम्ही सातत्याने करत राहू. तुम्हाला सुद्धा कुठली माहिती हवी आहे, कुठल्या माहिती संदर्भात तुम्ही शोधत असाल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही त्या बाबतीत सुद्धा पूर्ण रिसर्च करून तुमच्यासाठी माहिती नक्कीच घेऊन येऊ. तर वळूया आजच्या घटनेकडे. मित्रांनो, तरुण पिढी तरुण पिढीबद्दल वेगवेगळी मतं सगळ्यांची असतात. ही पिढी खूप स्वतंत्र आहे, त्यांना स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला आवडतात, स्वतःचे निर्णय ते स्वतःच घेत असतात, वगैरे वगैरे या बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. पण काही निर्णय हे अगदी बारकाईने घेणं आवश्यक असतं. त्याचीच प्रचिती आजच्या या घटनेत आपल्याला दिसून येईल. एक तरुणी, मूळची बारामतीची रहिवासी. बारामतीत तिचं लहानपण गेलं. शालेय शिक्षण वगैरे झाल्यानंतर तिने BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं. BSc ॲग्री शिक्षण घेतल्यानंतर तिची इच्छा होती की तिचं स्वप्नही होतं की आपल्याला MPSC म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धात्मक परीक्षा क्रॅक करून आपल्याला एक चांगलं पद मिळवायचं आहे. त्यामुळे ती BSc ॲग्री ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पुण्यात MPSCच्या तयारीसाठी, अभ्यासासाठी ती गेली आणि तिथे राहून ती MPSCची तयारी करू लागली. याच MPSCच्या तयारी दरम्यान तिची भेट आणि ओळख अथर्व मेहन नावाच्या 26 वर्षीय तरुणाशी झाली. या तरुणीचं वय 23 वर्ष. या दोघांची ओळख झाली, मैत्री झाली आणि कालांतराने प्रेम संबंधात त्याचं रूपांतर झालं. आता या तरुणीचं एक म्हणणं होतं की आपण म्हणजे असंच उगाच अफेअर करण्यापेक्षा आपण घरच्यांना सांगूया आणि घरच्यांच्या संमतीला बघूया आपण ते काय म्हणतात. त्याप्रमाणे हे प्रेम संबंध मुलीने आपल्या घरी सांगितले, मुलाने आपल्या घरी सांगितले आणि दोघांच्याही घरून होकार मिळाला आणि एप्रिल महिन्यात त्यांच्या घरच्यांची भेट होऊन त्यांनी लग्नाची तारीख ठरवली. म्हणजे लग्न करायचं असा डिसिजन घेतला आणि लवकरच लग्न होणार होतं. आता या तरुणीला MPSCचा अभ्यास आणि तयारी करता करता अकॅडमिक गॅप पडू नये म्हणून तिने MBA ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं की आपण ह्या तयारी सोबत सोबत MBAचं पण ऍडमिशन घेऊ, MBA सुद्धा पूर्ण करूया, असं तिने डिसिजन घेतला आणि 4-5 दिवसांपासून ती ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये होती. नुकतीच ती पुण्यातल्याच एका कॉलेजमध्ये MBAच्या ऍडमिशनसाठी चाललेली होती. त्यावेळी तिला फोन आला तिच्या आईचा. तिने सांगितलं मी अशा अशा ठिकाणी चाललेली आहे म्हणून आणि असं असं ॲडमिशन करायचं आहे. थोड्या वेळाने तिच्या आईने तिला व्हिडिओ कॉल केला. तेव्हा तिला कळलं की ती अथर्वसोबत, ज्याच्यासोबत तिचं लग्न ठरतंय, अथर्वसोबत त्याच्या कारमध्ये आहे. आता ह्या फोन कॉलच्या एक 15-20 दिवस आधीपासनं ती तरुणी काहीशी शांत झालेली होती. कमीत कमी बोलत होती, जास्त फोनवरती बोलत नव्हती, एकटी राहायला लागली होती आणि आपलंच एकटाच जगणं तिने पकडलेलं होतं. त्यामुळे साहजिकच आई वडील सुद्धा थोडेसे काळजीत होते. त्याच्यानंतर जेव्हा ती ऍडमिशनला जाताना तिच्या आईने व्हिडिओ कॉल केला तेव्हा तिच्या आईला कळलं की ही कारमध्ये आहे आणि अथर्व सोबत आहे. तेव्हा तिच्या आईने विचारलं की झालं का ऍडमिशनचं काम वगैरे, असं साधारण विचारपूस केली. तेव्हा त्या तरुणीने एक धक्कादायक उत्तर स्वतःच्या आईला दिलं. आईला तिने असं सांगितलं की मी आता अथर्वच्या घरी चाललेली आहे. अथर्व म्हणजे तिचा होणारा पती किंवा सध्याच्या स्थितीत प्रियकर. अथर्व हा मला एक गोळी देत आहे. ही गोळी तो यासाठी देत आहे कारण त्याला माझ्यासोबत शरीर संबंध ठेवायचे आहेत
असं स्पष्ट तिने स्वतःच्या आईला सांगितलं की मी आता अथर्वच्या घरी चाललेली आहे, अथर्व मला गोळी देत आहे आणि ते गोळी घेतल्यानंतर त्याला माझ्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करायचे आहेत. आईला धक्का बसला, ही आपली मुलगी काय बोलतीये, काय सांगतीये. तिने तातडीने रागवलं मुलीला आणि घरी परत जा असं बजावून सांगितलं. बजावून सांगितल्यानंतर तो कॉल कट झाला. कॉल कट झाल्यानंतर आई परत कॉल ट्राय करत होती, सातत्याने प्रयत्न करत होती. तेव्हा तिने संध्याकाळच्या सुमारास एक मेसेज केला आईला की आम्ही जेवण करतोय. जेवण केल्यानंतर परत तिच्या आईने काही वेळाने कॉल ट्राय करायचा प्रयत्न केला. तेव्हा तो फोन मुलीच्या मोबाईलवर केलेला तिच्या प्रियकराने उचलला. प्रियकराने उचलला आणि त्याने सांगितलं की तिला चक्कर वगैरे येत आहे, मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहे. 3 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये तो त्या तरुणीला घेऊन गेला आणि 3ऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या तरुणीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. नेमकं काय घडलं असावं आणि जी माहिती त्या तरुणीने आपल्या आईला फोन कॉलवरती दिली होती, त्याने आधीच धक्क्यात असलेल्या तिच्या आईला काही तासातच कळलं की आपली मुलगी राहिलेली नाही. आता आईने पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीत असं म्हटलेलं आहे की अथर्व हा काही दिवसांपासून त्यांच्या मुलीला शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. त्याने तिला वेगवेगळ्या गोळ्या औषधं द्यायला सुरुवात केलेली होती आणि हे गोळ्या औषधं देऊन तो तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता. आता तो नेमका कोणत्या गोळ्या देत होता, नेमके कोणती औषधं देत होते आणि त्या औषधांचा आणि गोळ्यांचा दुष्परिणाम होऊन या तरुणीचा मृत्यू झालेला प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे. लग्न होणार होतं, घरच्यांचा होकार होता, तरी सुद्धा शरीर संबंधासाठी तो अथर्व हा या मुलीवरती दबाव आणत होता. पुण्यात घडलेली घटना, तरुणी बारामतीची, अथर्व मेहन हा तिचा प्रियकर. आता या सगळ्या बाबतीत पोलिसांनी तातडीने तक्रार नोंदवून घेतलेली आहे आणि ते या गोष्टीचा अधिक तपास सुद्धा करत आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही पाऊल उचलताना, ते पाऊल उचलत असताना कोणाचं नुकसान, स्वतःच्या घरच्यांचं, इतर कोणाचं नुकसान होणार नाही, कोणी त्रासात येणार नाही, कोणाला प्रॉब्लेम होणार नाही, या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक नाहीये का? जर लग्न होणारच होतं तर मग घाई कशासाठी? आणि जर कुठल्या गोळ्या औषधं घ्यायचेच असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने घेणं हे सुद्धा तितकंच धोकादायक असतं. याच गोष्टीची प्रचिती आता या प्रकरणात आल्याची आपल्याला दिसून येत आहे. तक्रार दाखल झालेली आहे, पोलीस पुढची कारवाई सुद्धा करत आहेत. पण अतिशय गुंतागुंत स्वतःच्या हाताने निर्माण करून मग त्यात एका तरुणीचा नाहक बळी गेला. सुशिक्षित तरुणी, ॲम्बिशियस तरुणी, जिला MPSC क्रॅक करून अधिकारी व्हायचं होतं, MBA करायचं होतं, या सर्व स्वप्नांचा पार चुराडा झाला. आणि त्यापेक्षाही जास्त दुःखद आणि मोठी गोष्ट ही की कुठल्याही आईवडिलांना स्वतःचं अपत्य गमावणं यापेक्षा या जगात कुठलं मोठं दुःख असूच शकत नाही, असूच शकत नाही. आपल्या प्रेक्षकांपैकी जितके लोक आई वडील असतील त्यांना माहिती आहे आपल्या अपत्याचं इतकंसं दुखणं सुद्धा आपल्यासाठी किती वेदनादायक असतं. पण जेव्हा एखादे आई वडील स्वतःचं मूल, तरुण, सुशिक्षित, शिक्षण पूर्ण झालेले एखादं अपत्य आपलं गमावतात, त्यावेळी त्या दुःखाचं मोजमाप काढणं हे शक्यच नाही. ते फक्त त्या आई वडिलांनाच काय ते कळत असतं. अतिशय दुर्दैवी घटना मित्रांनो. त्यामुळे आपल्या परिवारातील कुठल्या सदस्यासोबत असं काही होत असेल तर अतिशय शांत डोक्याने व्यवस्थित त्यावरती तोडगा काढणं हे केव्हाही फायद्याचं ठरतं. तुमचं या प्रकरणावरती काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.